आंदोलन करण्यात आलं, कशाबद्दल आंदोलन करण्यात आलं? आज धाराशिव येथे शिवप्रेमींच्या वतीने निषेध मोर्चा करण्यात आलेला आहे। या मोर्चाचा उद्देश असा होता की मागील 2 वर्षापासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मासाहेब जिजाऊ असतील, ताराराणी साहेब असतील यांच्यावर अपमानकारक काही ना काही टिप्पणी करायची आणि त्याच्यामधून स्वार्थ साधून घ्यायचा काही लोकांनी ठरवून केलेलं आहे षडयंत्र। याच्यामध्ये पाटील मागच्या काळामध्ये सोलापूरकर असेल, तो तिरटकर असेल, त्यानंतर छिंदम असेल, तो कोशिर्या असेल, त्याच्यानंतर आताचा हा बागेश्वर महाराज असेल, सातत्याने ही RSSची टीम छत्रपती शिवरायांना टार्गेट करत आहे। यांचा उद्देश काय नेमकं समजत नाही। महाराष्ट्रामध्ये यांना दंगल घडवायची का महाराष्ट्र त्यांना अस्थिर करायचा आहे? पण याच्या मग यांनी लक्षात ठेवावं, शिवप्रेमी यांच्या कुठल्याही गोष्टी बळी पडणार नाहीत आणि छत्रपती शिवरायांचं कार्य यांच्या सांगण्यामुळे कुठं कमी होणार नाही। छत्रपतींची तुलना कोणाशीही केली जाते, उघडे नागोबा बाबाशी कुठलीही तुलना केली जाते, त्याला गुरु मानलं जातं। काय केलं जातं तर काल तर त्या नालायक माणसानं हद्दच पार केली की छत्रपती शिवरायांनी स्वतःच लढाया मी हारलोय, आता थांबलोय, आता थकलोय मी आणि माझं मी शस्त्र मी तुमच्या हातातून करतो, हे असं कुठलंही विधान आजच्या कुठल्याही इतिहासामध्ये नव्हतं। मात्र जाणीवपूर्वक हे घडवलं जात आहे आणि याच्यामध्ये सरकार समोर असताना, स्वतः मुख्यमंत्री समोर असताना, स्वतः नितीन गडकरी समोर असताना हे वक्तव्य करतो। याच्यावर कारवाई का केली नाही? आमची सगळी शिवप्रेमींची एकच इच्छा आहे, ह्या हरामखोरावर ताबडतोब देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये इतका मोठा उद्रेक होईल। आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की धाराशिवच्या वतीनं ह्या जो बागेश्वर महाराज आहे याला जो 2 कोल्हापुरी चप्पल जो मारल त्याला 1,51,000 बक्षीस ह्या धाराशिवच्या वतीने जाहीर करतो मी आज। त्या नायकाला उभा चिरला पाहिजे ही आमची धाराशिवकरांची भावना आहे। कारण सातत्यानं RSSची टीम छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजी महाराजांना, जिजाऊंना, ताराराणी साहेबांना ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहेत। हे षडयंत्र यांचं, या षडयंत्र मागे आपल्या शिवप्रेमींनी ओळखून घेतलं पाहिजे। सगळ्या शिवप्रेमींनी एकत्रित आंदोलन केले, काय भावना आहे? राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या संयुक्त स्टेजवर जी भांगेश्वर महाराजांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या राज्यातल्या सर्व समाजातल्या लोकांच्या भावना अतिशय भडकलेल्या आहेत। आमच्या राजाचा अवमान करत असताना हे दोन्ही जबाबदार मंत्री यांनी तिथं त्याच्यावर का त्याला थांबवण्यात आलेलं नाही? आमची सर्वांची इच्छा अशी आहे की त्या बाबावर तात्काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करावा आणि त्याला तात्काळ जेलमध्ये घालावं अशी आमची सगळ्यांची भावना आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।